त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचा उद्धार होतो, त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. निळोपराय सांगतात, अरे वेड्या, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल यात काय नवले, साधूच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतोय. अभंगाचं पहिलं पहिल्या चरणामध्ये माझे निळोपराय सांगतात, बाबा संतांच्या संगतीमध्ये माणसाचा उद्धार होईल यात नवल नाहीये, प्राण्याचाही उद्धार झाला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. बसणारे मंडळी, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व जाणकार मंडळी समोर निर्माण करायची का हो? ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायासारख्या एका योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी या समाजाने भाग पडले? एक सांगू गड्यानं तुम्हाला, या समाजाचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार. पण महाराज मला ज्ञानोबरायासारख्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानोबरायच्या महाराष्ट्रामध्ये, तुकोबरायच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या बंधू लोकांचा वावर होतो. काही थोड्या गोष्टी का महाराज? 2-2, 3-3 हजार कोटीचे मालक कसे होतात महाराज? आम्ही 2-2 कीर्तन करून सुद्धा ताळा जमीन हो, कठीण ताळा आहे, अवघड झालंय. पण अशा घटनेमधून महाराष्ट्रातल्या जनतेला माझे हात जोडून विनंती गड्यानो, तुम्हाला माझा राग आला तरी चालेल गड्यानो, बोंधू लोकांच्या नादी नका लागू रे. अरे बोंधू द्या सोडून, आमच्यासारख्या कीर्तनकारावर जरी नाही श्रद्धा ठेवली तरी चालेल गड्यानो. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या जीवनामध्ये विश्वासघात होऊ नये तर तुम्ही फक्त 2च लोकांवर श्रद्धा ठेवा, एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे तुकाराम महाराज. बस. मग तुम्ही म्हणसाल मला सोपान काका नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की सोपान काका वेगळे नाहीये, तुकाराम महाराज आले की नाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले की नामदेवराय आले, तुकाराम महाराज आले की चोखोबराय आले. अरे बसणारे मंडळी, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे तो सगळ्यात मोठा महाराज आहे, काढून टाका डोक्यातून.
पब्लिक कोण आलाही आहे, पुरुषोत्तम पाटलाला जेवढी त्याच्यापेक्षा डबल गौतमीला आहे. पब्लिकवर महाराज नका ठरू, त्याच्या पाकिटावर महाराज नका ठरू. मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, अरे लव जिहादचं जर एखादं प्रकरण झालं तर महाराष्ट्र सगळीकडे मोर्चे काढतोय की लव जिहाद एका मुस्लिम समाजाच्या माणसाने हिंदूच्या मुलीला पळवलंय, हिंदूच्या मुलीला पळवलं. अरे एखाद्या मुस्लिमानं जर हिंदूच्या मुलीला पळवलं तर अख्ख्या महाराष्ट्राला आग लावताय तुम्ही. एका नराधमाने महाराष्ट्रातल्या कमीत कमी 500 महिलांवर अत्याचार केला, त्याच्या विरोधात का तुम्ही मोर्चे काढत नाही? काढलेच पाहिजेत महाराज. तो कोणता क्या धर्माचा असेना, चुकला त्याला चुकच म्हणायचा. आणि ह्या गोष्टीला कधीही वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिलेला नाहीये. 350 वर्षापूर्वीचं तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण दाखवतो. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने नाही पारित केला, माझ्या तुकोबरायनं पारित केला. आणि तो केव्हा केला? 350 वर्षापूर्वी. मला तर हसू येतं महाराज. आपण जर त्यांच्या पुढे जाऊन बसलो तर काय झालं बाबा, आपण जर त्यांच्या पुढे जाऊन बसलो तर तुमचं लग्न कधी होणार आहे सांगतात, तुम्हाला पोरग होणार आहे का पोरगी होणार आहे सांगतात, तुम्हाला निवडून येणार आहे तुम्ही का पडणार हे सुद्धा तुम्हाला ते सांगतात, तुम्हाला किती मतदान पडणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतात, तुमचं घर कधी होणार आहे तुम्हाला सांगतात, गाडी कधी घेणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारतातल्या लोकांना भविष्य सांगणारे हे बावळे लोक, यांना अटक कधी होणार आहे कळत नाही का? लॉजिक आहे ना. माझं भविष्य तुम्ही सांगता की महाराज तुम्ही या दिवशी मरणार आहे, मग तुम्हाला अटक होणार आहे कसं कळत नाही? त्याच्या अगोदर 15 दिवस पळून जा की. नाही. अरे हस्तरेषा पाहणाऱ्या लोकांनो, ज्यांना हात नाही त्याचं सुद्धा नशीब माझ्या पांडुरंगाने लिहून ठेवलेलं आहे गड्यांनो. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मावर विश्वास ठेवा. असं भविष्य पाहून जर माणसं मोठे झाले असते तर जगातले सगळे भविष्य कोट्याधीश झाले असते. म्हणून भविष्यावर विश्वास नका ठेवू. आणि या कलियुगामध्ये तर भविष्याच्या नावाखाली भोंदूगिरी जास्त चाललेली आहे. म्हणून आपल्या समोर आदर्श फक्त 2च असले पाहिजेत. एक माझे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे माझे तुकाराम महाराज. मी याच्याही पुढे जाऊन हात जोडून विनंती करतो महाराष्ट्रातल्या जनतेला, बाबांनो आपल्या घरामध्ये 3च फोटो असले पाहिजेत. देव म्हणून पांडुरंग परमात्मा, देव म्हणून कोण? पांडुरंग परमात्मा, आणि संत म्हणून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. हे 3 फोटो असल्यानंतर 4थ्याचा फोटो घरात लावायची गरज. मग म्हणतात तुम्ही म्हणसाल महाराज महादेवाचं नाही का? अरे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पांडुरंग आले की महादेव आले, पांडुरंग परमात्मा आले की प्रभू रामचंद्र आलेच, प्रभू रामचंद्र आले की भगवान श्रीकृष्ण आले. म्हणून सर्वांना माझी विनंती, असं जर होत राहिलं तर उद्या कसं होणार आहे महाराज? कठीण आहे, द्या सोडून. मग ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या माणसाला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी या महाराष्ट्रानं भाग पाडले. या महाराष्ट्राला लागलेले एक शाप सांगतो, या महाराष्ट्राला लागलेली एक कीड सांगतो. जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत या महाराष्ट्राला कधीच माणसाचं महत्त्व कळालं नाही गड्यानो. अजितदादा खूप कामाचा माणूस होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागलं. जिवंतपणे कोणताच माणूस त्याला कधीच चांगलं बोलत नव्हता महाराज. मेल्यानंतर म्हणायचे याच्यासारखा माणूस नाही, कामाचा माणूस आहे. अरे एवढं जरी वर्णन त्या बिचाऱ्याचं जिवंतपणे केलं असतं तर त्याला जिवंतपणे स्वर्गाचा आनंद भेटला असता महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. माझी सर्वांना विनंती आहे, या महाराष्ट्राला एक कीड आहे. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. हे केव्हा कळलं? मेल्यानंतर मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं. नाही तर त्या बिचारीनं किती गोरगरीब मुलींचा सांभाळ केला हे तुम्हालाही माहीत नव्हतं काय? माझ्यासारख्या कीर्तनकाराला तिचा आश्रम माहीत नव्हता. म्हणून जिवंतपणे इथं कधीच काही कळत नाही. ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी जन्म घेतलाय. त्या ज्ञानोबरायाने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी सांगावं, ए ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. कधी तुम्ही हा विचार केला का रे? साधू संतांमुळे कुठं नद्या माटत असतात का? अरे साधू संतांच्या चरणस्पर्शामुळं इंद्रायणीला पवित्रपण येतं. कुंभमेळ्याला पहिली आंघोळ कोणाची असते हो? कोणाची असती? साधू संतांची. गेले का नाही कधी कुंभमेळ्याला? कुंभमेळ्याला पहिली स्नान कोणाचं असतं? संतांचं. अरे संतांचं स्नान झाल्यानंतर गंगा पवित्र होते आणि मग ती तुमच्या आणि माझ्या संसारिकाचं पाप नष्ट करण्यासाठी तिला काय मिळते? ताकद मिळते. म्हणून ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा या समाजाने सोडलं नाही. आणि खरं सांगू का महाराज, म्हणून तर ज्ञानोबरायाने या समाजाला बोध व्हावा म्हणून ज्ञानोबरायाच्या जीवनातला हा चमत्कार आहे. चालविली जड भिंती हरली चांगयाचे चालविली जड भिंती हरली चांगयाचे
चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा मुखी बोलविला गर्व द्विजांचा हरविला मुखी बोलविला मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला शांती रूपी प्रगटला गर्वद्विजांचा हरविला. त्यावेळचं धर्मपीठ हे पैठण होतं. कोणतं होतं? पैठण होतं. आणि तिथल्या धर्म मार्तंडांना चमत्कार दिसावा म्हणून ज्ञानोबरांनी पहिला चमत्कार जीवनामध्ये केला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. काही लोक म्हणतील महाराज रेड्या आडनावचे काही लोक असतील. लोक कशावर संशय घेतील काही सांगता येत. आणि जेवढे संशय झाले तेवढे फक्त हिंदू धर्मावरच झालेले आहे बरं. बाकीच्या धर्मावर लोक संशय घेत. तुमचा जर एखादा मुस्लिम समाजाचा मित्र नसेल तर त्यासोबत मैत्री करा. आणि तो नमाज पडत असताना मस्जिदमध्ये गेल्यानंतर कशी नमाज पडतो एकदा पहा ना. मुस्लिम धर्माचे माणसं नमाज पडत असताना त्यांच्यासमोर अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाही, अल्ला नावाचा पुतळा नाही. एका भीतीकडे पाहून नमाज पडतात. ते कशाकडे पाहून नमाज पडतात? बोला बोला कशाकडे? भीतीकडे पाहून नमाज पडतात. आणि भीतीकडे पाहून नमाज पडून सुद्धा भारतातल्या नव्हे जगातल्या सर्व मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. त्यांनी कधी अल्लाह पाहिलाच नाही तरी त्यांना अल्लाह मान्य. इथं प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा लोक संशय घेतात महाराज. अयोध्येच्या मंदिराला जेवढा हिंदूंनी विरोध केला तेवढा दुसऱ्या लोकांनी नाही केला महाराज. आतापर्यंत ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, वारकरी संप्रदायाविषयी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या दलिंदर जाती आपल्याचे, दुसऱ्या नाहीये महाराज. काय झालंय माहितीये का? ज्या लोकांना चांगलं करून मोठं होता येत नाही ते लोक मोठ्यानं नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. या जगाचा नियम आहे. काही काही लोकांना माहिती आहे आपण ग्रामपंचायतला उभं राहिलं तरी 2 मतदान पडतो, तरी ग्रामपंचायतचा फॉर्म काढून घेतं आणि आमदाराच्या विरोधात फॉर्म भरतं. त्याला माहिती आहे आमदाराच्या विरोधात पडलं तरी काय होतं? नाव होतं. या महाराष्ट्रामध्ये असे काही महात्मे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोला लोक तुम्हाला लगेच पाहतील. बाबा 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 तुम्ही धर्मवीर संभाजीराजांच्या विरोधात बोला अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होसाल. म्हणून ज्याला चांगलं करून मोठा होता येत नाही ना तो चांगल्याना नाव ठेवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. पण बसणारे मंडळी खरं सांगू का तुम्हाला, माझे हात जोडून येते गड्यांनो, धर्माच्या बाबतीत थोडी तरी सहानुभूती ठेवत जा. मी भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला मागतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना और को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. म्हणून माझे सर्वांना हात जोडून येते गड्यांनो. ज्ञानोबराधिक साधू संत मंडळीने जे चमत्कार केले अहो ते देवाला जमले नाही, आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज. आता जे लोक चमत्कार करतात हे गारुडे सारखे चमत्कार करतात. तुम्ही आणि मी लहानपणी शाळेत असताना गारुडी यायचा.
तो कागदाचे पैसे करायचा. काय करायचा? कागदाचे कबूतर करायचा, कागदाचे पैसे करायचा. आणि जादू संपली की तोच जादूगार आपल्याकडून 50-50 पैसे मागत होता. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने जे चमत्कार केले ते देवाला सुद्धा जमले नाही. एक देवाचा चमत्कार घ्या आणि एक ज्ञानोबरायचा चमत्कार घ्या. देवाचा चमत्कार घेता, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाण नेली. अहिल्याला गौतम ऋषीने ट्रबल कमी करे, गौतम ऋषीने शाप दिला होता की जा शिळा होशील. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर ती काय झाली? अहिल्या झाली. काय झाली? शिळेची काय झाली? पहिली कोण होती हो? स्त्रीच होती. पण नवऱ्याच्या शापाने ती काय झाली होती? शिळा म्हणजे दगड झाली होती. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर ती परत स्त्री झाली. अरे स्त्रीचं श्री देव करू शकतो. ज्ञानोबरायचं सामर्थ्य पहा. जी निमिष मात्र देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा हो. जी निमिष मात्र देह पालटीला, स्त्रीचा स्त्री देवाने केली ते देवाचं सामर्थ्य. पण स्त्रीचं पुरुष करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? ज्ञानोबरायदिक साधू संतांचं आहे. अजून एक तुकोबरायचा चमत्कार सांगतो, एक देवाचा चमत्कार सांगतो. यशोदेनं भगवंताला सांगितलं, कृष्णा काय गाई, हा गडवा घेऊन गाईचं दूध काढायला जाय. गडवा घेतला आणि गाईचं दूध काढायला निघाला, पण समोरून राधेला पाहिलं. कोणाला पाहिलं? राधेला पाहिलं. हा बाबा गाईच्या खाली बसायचं तर बैलाच्या खाली जाऊन बसला. मी नाही बोलत, नाथ महाराजांची गवळण नाही. हा राधेला पाहुने भूलले हरी, बैल दुबे नंदा घरी. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. वारियाने कुंडल हाले. राधेला पाहिल्यानंतर गाईच्या खाली जाऊन बसायचं तर बैलाच्या खाली जाऊन बसला. यशोदेन पाहिलं, बाई पोरग बैलाच्या खाली बसलं म्हणजे नक्की पोराला गोळ्या संपल्या पोराच्या. कृष्णा अरे तो गाय नाही ती बैल आहे. देव आहे ना तो, त्याला कळालं आपली चोरी पकडली. काय नाही करू शकत तो. राईचा डोंगर पर्वत राई. ठरवलं महाराज, बैलाचं दूध काढलंय देवानं. कोणाचं काढलंय? हो म्हणा, देव आहे ना तो, काहीही करू शकतो. अरे तुम्ही जर युरियापासून दूध तयार करता का नाही? हा मग तुम्ही छपरी लोक जर युरियापासून दूध करत असाल तयार, हे मोठे मोठे कारखान्यावाले, तर देवाच्यावर का संशय घेता? युरियापासून दूध करतात का नाही महाराज? कोणतं केमिकल टाकून कोणतं दूध कधी काय तयार होईल काही सांगता येत नाही. मग तुम्ही जर तयार करू शकता साधारण माणसं, देवा कोण काय हरकत आहे? देवाच्या चरित्रावर संशय घ्यायचा नाही. परवा दिवशी मला एक माणूस कालेच्या कीर्तनात म्हणे, महाराज तुम्ही म्हणे की 9 लाख गाई होत्या नंदबाबाकडे. 9 लाख गाई का थोड्या आहे का महाराजा? का जिल्ह्याची लोकसंख्या आहे? म्हणलं तुझ्या काय बापच गेलं हो. म्हण की आजच्या तारखेमध्ये 2026 मध्ये सुद्धा वृंदावन पासून काही अंतरावर बरसाना आहे. काय आहे? बरसाना आहे. तिथे एका बाबाची गोशाळा आहे. आजच्या तारखेमध्ये त्यांच्याकडे 2.5 लाख गाई आहे. किती गाई आहे? 2.5 लाख गाई आहे. मग आजच्या तारखेमध्ये जर एखादा संन्यासी महात्मा 2.5 लाख गाई सांभाळू शकतो, तर देवाच्या बापाकडे 9 लाख गाई असणं काय कठीण आहे? तुम्ही हो म्हणा. काही म्हणतील तुकाराम महाराज विमानाने गेलेच नाही. तुकाराम महाराज हयात होते त्यावेळेस का विमान होतं का? विमान नव्हतं का? तो नव्हता. साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाले? साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाले? 150 वर्ष. नाही, साखर कारखाने जे आता तुमच्या परिसरात कारखाने, साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस? 150 वर्ष झाले असतील. 100 बरं 150 धरा आपण, बरोबर आहे का नाही? मग 150 वर्षापूर्वी साखर नव्हती का? तुम्ही नव्हते? साखरही होती, कारखाने होते, पण तुम्ही आणि मी नव्हतो, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस साखर कारखाने, आता जसे कारखाने त्यावेळेस दुसरी काहीतरी प्रक्रिया असेल ना. ज्यार्थी तुकोबराय म्हणतात ना, मी मानव देह घेऊन निज धामा गेले, तुकोब अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुडी सहित झाला. लोक कुठं संशय घेतील काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, भगवंताच्या चरित्रावर संशय घेऊ नका.
ज्ञानोबराय दिक तुकोबराय दिक. मी काय सांगत होतो, भगवंताने दूध काढलं, बैलाचं दूध काढलं, ठीक आहे, पण इथं पहा ना तुकोबरायनं, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. म्हणून साधू संतांचा महिमा आगाध निळोबराय सांगतात. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं मी काय वर्णन करू. नवे हा सामान